गारपीट पण झालंय, उन्हाळी भाजीपाला असो किंवा धान पीक असो याचं नुकसान झालेलं आहे, काय नाही, अवकाळी पावसामुळे आणि गारपिटीमुळे हजारो हेक्टर शेती आता संकटात सापडली आहे. रब्बी पूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे. त्यामध्ये मक्याचं पीक असेल, धानाचं उन्हाळी धानाचं पीक आहे, फळभाज्या आहे, अशा अनेक पिकांचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. काही भागामध्ये केळीचं नुकसान झाल्याची माहिती आहे. आणि अद्यापही या निद्रावस्थेमध्ये असलेल्या सरकारला अजूनही पंचनामे देण्याचे आदेश काढण्याइतपत फुरसत नाही. म्हणजेच केवळ आपसात स्पर्धा करून एकमेकाची जिरवण्यामध्ये त्यांचा वेळ जातो काय, असा प्रश्न येतो. खरं तर आतापर्यंत पंचनामे करून सरकारने मदतीची घोषणा करण्याची अपेक्षा होती. तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो म्हणून आश्वासन देऊन जाहीरनाम्यामध्ये सांगितलं, घसा कोरडा पडेपर्यंत लोकांना आश्वासन दिले, आणि आता तुम्ही शेतकऱ्यांची बेईमानी केली, शेतकऱ्यांची फसवणूक केली, आणि त्यातल्या त्यात या अवकाळीमुळे आणि गारपिटीमुळे झालेलं नुकसान ही सुद्धा भरपाई देऊ शकत नाही. म्हणजे तुमचा शेतकऱ्याप्रती किती तुमचा प्रेम आहे, आस्था आहे, हे दिसून आलेलं आहे. शेतकऱ्यांच्या जीवावर मतं घ्यायची आणि शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडायचं, एवढं पाप आणि असं पापी सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात झालेलं नाही आणि महाराष्ट्राच्या इतिहासात होणार पण नाही. अशा प्रकारचे पापी सरकार आहे आणि या सरकारला पाप भोगावं लागेल. शेतकऱ्याचा तळतळाट या सरकारला निश्चितपणे भोगण्यास भाग पाडेल असा मला विश्वास. सामाजिक न्याय विभागाचा निधी जो आहे तो त्याच्यामुळे नाराजी व्यक्त होते मंत्र्यांकडून. नाही, खरं म्हणजे संविधानातील तरतुदीनुसार लोकसंख्या नुसार सामाजिक न्याय विभागाचा अर्थसंकल्पामध्ये तरतुदीचं प्रावधान आहे. ती तरतूद ही संविधानातील तरतुदीनुसार संविधानातील निर्देशानुसार ही सामाजिक न्याय विभागाचा निधी त्या विभागाला दिला जातो. तो निधी जर वळवणं म्हणजेच त्या संविधानाचा अपमान आहे आणि समस्त मागासवर्गीयांना वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार आहे. हा खरं म्हणजे अक्षम्य असा गुन्हा आहे. तो वळवताच येत नाही, तो गुन्हा आहे. आणि तो गुन्हा म्हणजे पहिल्यांदा तर अॅट्रॉसिटी दाखल केला गेला पाहिजे. आणि असा निधी वळवत असेल तर संविधानामध्ये ज्या काही गोष्टी आहेत, संविधानाने जे काही अधिकार दिले आहेत, त्यानुसार हे सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसण्यासाठी लायक नाही, पात्र नाही, असा त्याचा अर्थ होत आहे. तुम्ही सत्ता मिळवण्यासाठी घोषणा करायच्या आणि मागासवर्गीय आणि आदिवासींचा निधी वळवायचा, हे मात्र राज्याच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा घडत आहे. आणि राज्यामध्ये आदिवासी आणि मागासवर्गीयांना या सरकारने दिलेला निधी दुसऱ्या विभागाकडे वळवून प्रचंड अन्याय करण्याची भूमिका या सरकारची आहे आणि हे आता स्पष्ट झालेलं आहे. म्हणून या सरकारवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे आणि दिलेला वळवलेला निधी त्वरित त्या विभागाला द्यावा. मागील वर्षी सुद्धा सामाजिक न्याय विभागाला 26% निधी खर्च झाला. हे कशाचं लक्षण आहे? तुम्ही हे सरकार कोणासाठी चालवत आहे, किती टक्के लोकांसाठी चालवत आहे आणि कोणाच्या फायद्यासाठी चालवत आहे? या राज्यातील उपेक्षित, शोषित, दलित, पीडित माणसाला जर न्याय देण्याची तुमची भावना नसेल तर तुम्ही काय भांडवलदारासाठी, उद्योगपतीसाठी हे सरकार चालवत आहे? कोणासाठी सरकार चालवत आहे? म्हणून या सरकारवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल व्हावा अशी आमची स्पष्ट मागणी आहे. आज चौंडीमध्ये कॅबिनेट होता राज्याची, त्यासाठी जवळपास मोठा खर्च जो आहे तो कॅबिनेटसाठी करण्यात आलेला. या